नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा हा नंदिनीला बारीक करण्यासाठी 101 प्रयत्न करतोय आणि नंदिनी आणि जीवामध्ये नवीन नवीन रोमांस खुलतोय. तर दुसऱ्या बाजूला पार्थ आणि काव्याला वाटते अनिशाची काळजी. तर रम्याच्या नवीन कांड येणार आहे आपल्या समोर उघडकीस. आता नेमकं रम्याने काय कांड केलाय आणि तो कसा आपल्या समोर उघडला जाणार हे सगळं शेवटपर्यंत पाहूया. तर आता सध्या आपण पाहतोय की नंदिनी ही आता ड्रेस घालते आणि आरशासमोर उभी राहून ती स्वतःचं वजन बघत असते. जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी? नंदिनी म्हणते, मला वाटतंय माझं वजन खूप वाढलंय. जीवा म्हणतो, नाही, असं काही नाहीये. नंदिनी म्हणते, असंच आहे. मग ती वजन काटा घेते आणि वजन काट्यावर उभं राहून ती स्वतःच वजन तपासते. आता तिला काही हिंमतच होत नसते काट्यावर वजन बघायची. मग ती जीवाला सांगते, जीवा वजन बघा. जीवा बघतो आणि म्हणतो, नंदिनी वाढलंय. त्यावर नंदिनी म्हणते, बघा माझं वजन वाढलं ना, मी जाड झाली आहे ना, मी कशी दिसली आता बघा ब्र. त्यावर मग जीवा तिला समजवतो की नंदिनी, अगं हे वजन तुझं नाही, तर आपल्या प्रेमाच आहे, आपल्या दोघांच्या एकीच आहे. आणि हे वजन जितकं वाढेल तितकं चांगलंच आहे. की नाही वाढू देत की वजन आणि धष्टपुष्ट असणं, हेल्दी असणं कधीही चांगलंच. की उलट माझी बायको अशी स्ट्रॉंग आहे हे बघून मला केवढं भारी वाटतं माहिती आहे का तुला? उगाचच्या उगाच तू वजनाची काळजी घेऊन बसली आहेस बघ. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला काय फक्त गंमत सुचते आहे का? आणि हे असं काही नाही आहे. धष्टपुष्ट विष्ट अहो मुलीने कसं छान असायला हो शिटशिटीत. आता तुम्ही बघा, तुम्ही एवढे मजबूत आहात, एवढे स्ट्रॉंग आहात, एवढे फिट आहात. आणि मी तुमची बायकोही शी लठ्ठ छान दिसेल का आपला जोडा? लोकांनी असं नको म्हणायला की अरे ह्या बिचारीच्या गळ्यात हे काय पडलं. लोकांनी आपला जोडा बघितला ना तर आपलं दोघांचं कौतुक करायला हो. शी बाबा तुमची बायको छान दिसली पाहिजे. चार चौघात लोकांनी तुमच्या बायकोचं नाव घेतलं पाहिजे असं तुम्हाला काही वाटतच नाही ना? तुम्ही एवढी जिम करता, एक्सरसाइज करता, वॉर्मअप करता आणि एवढी इथे हेल्दी फूड डाएट वगैरे फॉलो करता आणि मला मात्र त्यातलं काहीच सांगत नाही. मला मात्र काहीही खाऊ पिऊ देताना तुम्हाला मी लठ्ठ होते, त्याने काही फरकच पडत नाही बाबा. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे तुला एक्सरसाइज करायची? त्यावर नंदिनी म्हणते, हो, बारीक होण्यासाठी जे काही लागेल ना ते सगळं मला करायच. जीवा म्हणतो, ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाहीये, चालेल, ठरलं. मग आतापासून जोपर्यंत तू बारीक होत नाही तोपर्यंत तुझी सर्वी डाएट मी प्लान करणार. तू काय खाणार काय नाही खाणार, तू काय करणार काय नाही करणार हे सुद्धा मी ठरवणार. मी तुला ना काही योगासन शिकवतो, तेवढी तू केलीस ना नियमित तर तुझं वजन हे असं सरसर कमी होईल. नंदिनी म्हणते, हो खरंच काय काय करावं लागेल मला? जीवात तिला म्हणतो, पहिले तर तुला नमस्कार मारावे लागतील, त्याच्यानंतर तुला ताडासन करावं लागेल, त्याच्यानंतर तुला वृक्षासन करावं लागेल. ताडासन, वृक्षासन आणि सूर्यनमस्कार जर तू रेग्युलर बेसवर मारलेस तर तू बारीक होशीलच. आणि त्याबरोबर जेवल्यानंतर शतपावली ही करावी लागेल. शतपावली केल्याने काय होतं, आपलं शरीर अन्न पचवायला लगेचच्या लगेच सुरुवात करत आणि मग आपल्या शरीरामध्ये जास्त मेटाबॉलिझम फास्ट झाल्यामुळे आपल्या शरीरात जास्त प्रमाणावर फॅट तयार होत नाही. त्यावर नंदिनी म्हणते, बापरे जीवा, खरंच केवढं नॉलेज आहे तुम्हाला. जीवा म्हणतो, काय करणार? स्वतःला फिट ठेवायचं असेल तर एवढं तर करावं लागतंच ना, आमचं तुमच्यासारखं नाहीये. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते, तुम्ही मला टॉट मारताय ना? जीवा म्हणतो, अगं तसं नाहीय चकाचक बाई. मग काय? आता जीवा नंदिनीची काळजी घ्यायला सुरुवात करतो. रोज नंदिनीला आता खायला फक्त उकडलेल्या भाज्या, उकडलेलं कडधान्य, त्याचबरोबर ग्रीन टी वगैरे वगैरे. आता नंदिनीला तो खाऊ पिऊ घालत असतो. नंदिनीला या सर्व गोष्टी बिचारीला आवडत नसतात, नको वाटत असतात, पण तरीही आता बारीक व्हायचंय
त्यामुळे नंदिनी त्या सर्व गोष्टी खात पीत असते. जीवा तिला सांगत असतो की हे बघ नंदिनी, तू जशी आहेस तशीच छान आहेस, तुला बारीक होण्याची खरंच काहीही गरज नाहीये, तू जशी आहेस तशीच मला सूट करतेस. पण तरीही नंदिनी जीवाला सांगते नाही, ते काही नाही, मला बारीक व्हायचंच आहे, म्हणजे व्हायचंच आहे. मग आता इकडे जीवा आणि नंदिनीचा छान शिरस्ता सुरू असतो. पण एक दिवस काय होतं, आता एक दिवस मालिनी काकू या नंदिनी यायच्या आधीच ब्रेकफास्ट बनवतात, कारण नंदिनीला उठायला उशीर झालेला असतो. आता नंदिनी येते आणि म्हणते, आई सॉरी सॉरी सॉरी, मला उठायला उशीर झाला. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अग असू दे नाग नंदिनी, कधीतरी एवढं तेवढं चालतं, नेहमी नेहमी तूच सगळं केलं पाहिजे असं कुठे कुणी लिहून ठेवलंय. ब्र चल आता बस, सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे, फक्त आता आपण दोघी उरलोय मस्त गरमागरम. मी आपल्या दोघींसाठी नाश्ता वाढून आणलाच होता, तुला आता हाक मारायला येणारच होते, इतक्यात तू आलीस. ये बस, मस्त गरमागरम थालीपीठ आहे, तुला आवडतात ना, अगदी तशी थालीपीठ बनवली आहेत, कुरकुरीत मस्त छान जास्त तेल घालून, आणि तुला आवडतं तसं खुसखुशीत घे, खा. मी तुझ्यासाठी ना मस्त 3 थालीपीठ आधीच बाजूला करून ठेवली होती. आता नंदिनी आवडीने थालीपीठ हातामध्ये घेते. आता नंदिनीला थालीपीठ खाण्याची खूप इच्छा असते. ते थालीपीठचा एक तुकडा मोडून तोंडात टाकणार असतेच. इतक्यात जीवा तिकडे येतो आणि म्हणतो, अरे एक मिनिट. त्यावर नंदिनी म्हणते, काय? त्यावर मालिनी काकू ओरडतात. जीवाला म्हणतात, अरे ही कुठली पद्धत आहे जीवा, असं कोणी थांबवत का माणसाला? त्याबरोबर मग जीवा म्हणू लागतो, हो मग आई, अगं तुला माहिती आहे का हे सर्व नंदिनी काय करतीये ते? त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय करतीये? थालीपीठ खातीये. त्यावर जीवा म्हणतो, नाही नंदिनी, थालीपीठ नाही खात आहे, नंदिनी माझ्या कष्टांबरोबर खेळतीये. त्यावर जीवाला मालिनी काकू म्हणतात, काहीही काय बोलतोस रे, तू तोंडाला येईल ते बरळतोयस का? जीवा म्हणतो, अगं आई, हिला बारीक व्हायचं म्हणून हिने मला एक्सरसाइज विचारल्या, काय काय करता येईल हे सगळं विचारलं, मी हिला सर्व गोष्टी सांगितलं सुद्धा. आता ते सर्व करायचं सोडून हे असं जर हे थालीपीठ वगैरे खात असली तर हिला फॅट नाही का सुटणार? ही जाड नाही का होणार? नंदिनी, तुझ्यासाठी रोज मी एवढं कष्टाने डाएट फूड बनवतोय, तुझ्यासाठी प्रोटीन शेक बनवतोय, कडधान्य उकरतोय स्वतःच्या हातांनी, तुला खाऊ घालतोय, ग्रीन टी बनवतोय, आणि तू हे असं काहीतरी बाहेरच खाशील का? आरबट सरबट. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे मी घरात बनवली आहे थालीपीठ. जीवा म्हणतो, आई बाहेरचं म्हणजे बाहेरचं नाही ग, बाहेरचं म्हणजे डाएट फूड सोडून बाहेरचं. त्याबरोबर मग लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, म्हणजे नंदिनी तू हे आता नाही खाणार का थालीपीठ? त्यावर मग नंदिनी जीवाकडे बघते. जीवा म्हणतो, बघ आधी मी म्हणत होतो नको करू डाएट फॉलो, नको करू डाएट फॉलो, तर तुला माझं ऐकायचं नव्हतं, आणि आता तुला थालीपीठ खायचीत. त्यावर मग नंदिनी म्हणते, नाही आई सॉरी, पण तुम्ही बनवलेलं आता हे मी नाही खाऊ शकत. मालिनी काकू म्हणतात, अगं असू देत, काही हरकत नाही, उलट तुझ्या नव्याने तुझ्यासाठी एवढं छान डाएट प्लॅन वगैरे बनवले की नाही हे बघून मला खूप भारी वाटले. असू द्या चालू दे तुमचं डाएट, पण माझं काही डाएट वगैरे नाहीये, हा मी मात्र व्यवस्थित आहे, फिटर खाईन, त्यामुळे मी मस्तपैकी खमंग थालीपीठ खाणार आहे. तुमचं चालू द्या दोघांचं डाएट. काय रे, तू सुद्धा हेच खाणार अशील ना डाएट फूड? नंदिनी बरोबर मग नंदिनी लाजते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं लाजतेस काय? बरं जाऊ द्या, आता तुम्हाला आणखीन जास्त ऑकड न करता मी इकडं निघते. मी जाऊन माझ्या खोलीत आपला नाश्ता करते, असं म्हणत मग मालिनी काकू ह्या तिकडन जाऊ लागतात. मालिनी काकू तिकडन गेल्यावर मग नंदिनी जीवाला म्हणते, काय हो तुम्ही आईंसमोर तुम्हाला माझ्या डाएटबद्दल बोलायची काय गरज होती? मुद्दाम केलत ना तुम्ही असं मला इम्बॅलन्सिंग फील करायला. जीवा म्हणतो, अरे मी कशाला
तुला इम्बॅरेन्सिंग फील करू मी? तर आईसमोर सहज बोललो, आता हे सर्व काही बोलणं मालिनी काकू ऐकत असतात. आता हे सगळं बघून मालिनी काकूंना खूप छान वाटत असतं. त्या मनात म्हणतात चला एकदाचे मुलांचे संसार मार्गी लागले. आता कसं मला बरं वाटते, छान वाटते, घरामध्ये सुख समाधान शांती समृद्धी नांदती. आता देवा माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सुखाला, माझ्या मुलांना आणि माझ्या सुनांना कोणाचीही नजर लागू देऊ नको, कसलीही दृष्ट लागू देऊ नकोस. असंच माझ्या घरातलं वातावरण कायम छान आणि प्रसन्न राहू देत. त्याबरोबर मग जीवा आता नंदिनीला ते डाएट खूड देत म्हणत असतो, नंदिनी हे घे खाऊन घे. नंदिनी म्हणत असते, हे रोज 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 उकडलेल्या भाज्या, उकडलेलं कडधान्य, उकडलेलं सगळं खाऊन खाऊन ना फिक्का आणि कच्चं जेवण खाऊन मला नुसता कंटाळा आलाय, ईट आलाय, नको वाटत हे सगळं. जीवा म्हणतो, अग मग नको वाटते तर नको खाऊस, सोडून दे. तुला कोणी एवढा फोर्स केलाय की हे सगळं तुला करावंच लागेल, करायचंच आहे वगैरे असं. त्यावर नंदिनी म्हणते, तुमची इच्छाच नाहीये ना मी बारीक व्हावं, असं मला माहिती. जीवा म्हणतो, अगं मग धर खा मग. नंदिनी ही जीवाला म्हणते, मी खाणार, तुम्हाला सूट व्हायला हवं ना, म्हणून मी काहीही करायला तयार. आणि मग आता जीवा हा नंदिनीला स्वतःच्या हाताने ते डाएट फूड भरवायला लागतो. नंदिनी म्हणते, आता डाएट फूडची चव सुद्धा टेस्टी लागते, आता छान वाटते. त्यावर जीवा लाजतो आणि म्हणतो, तू पण ना नंदिनी. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आणि जीवांचा रोमांस सुरू असताना इकडे काव्या हिला मात्र खूपच जास्त काळजी वाटत असते. अनिशाची ती विचार करत असते, आजपर्यंत अनिशाने कधीच असं केलेलं नाहीये. मी बोलताना ती कधीच फोन कट करत नाही, पण आज तिने असा फोन का कट केला? आणि मघापासून ती फोनही करत नाहीये. नक्कीच काहीतरी बिनसले. त्याशिवाय काही अनिशा असं विचित्र वागणार नाही. काय झालं असेल? सर्व काही ठीक असेल. अनिशाच्या आईची तब्येत वगैरे खराब झाली नसेल ना? काही अडचण तर आली नसेल ना? या सर्व विचारात आता काव्या व्यस्त असते. त्यावेळी पार्थ काव्याला सांगतो, हे बघा काव्या, उगाचच्या उगाच इथे एवढे सगळे विचार करत बसून तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण थेट अनिशांना भेटू, त्यांच्याशी बोलू आणि नक्की काय झालंय हे शोधून काढू. त्यावर काव्या म्हणते, काय? त्यावर पार्थ म्हणतो, हो हे अगदी इतकं सोपं आहे. तुम्ही नेहमी ज्या ठिकाणी भेटता त्या ठिकाणी फोन करून त्यांना भेटायला बोलवून घ्या. मग त्या तिकडे आल्या की आपण त्यांच्याशी सविस्तर बोलू. त्यावर आता काव्य म्हणते, हो पार्थ अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मी लगेच अनिशाला कॉल करते. आणि मग काव्या आता अनिशाला कॉल करते आणि आता ती अनिशाला सांगते, अनिशा मला तुला भेटायचं आहे, लवकरात लवकर मला भेटायला आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये ये. अनिशा म्हणत असते, काव्या पण काव्या म्हणते, हे बघ अनिशा, मला तुझ्याकडून काहीही एक्सक्यूजेस नको आहेत. एकही एक्सक्यूज न देता गुपचूपणे आपल्या नेहमीच्या ठिकाणी. त्यानंतर मग काव्या फोन थेट कट करते. आता पार्थ विचारतो, काय झालं? काय म्हणाल्या? काव्या म्हणते, तिला यायचं नव्हतंच, काहीतरी म्हणणार होती ती, पण मीच तिला फोर्स केला आणि आता येईल अशी खात्री आहे मला. पार्थ म्हणतो, ठीक आहे, चला मग आपणही निघूया. मग काय? पार्थ आणि काव्या हे दोघेही आता अनिशाला भेटायला कॅफेमध्ये जायला निघालेले असतात. आता कॅफेमध्ये येऊन पार्थ आणि काव्या अनिशाची बराच वेळ वाट बघतात. जवळपास अर्धा तास होत येतो तरी अजून अनिशा आलेली नसते. आता काव्या म्हणत असते, एरवी अनिशाला एवढा वेळ लागत नाही, आज एवढा वेळ का लागतोय? यवाना यायला हवी होती की अनिशा? त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या हो असं काय करताय? तुम्हाला ट्रॅफिक माहीत नाहीये का खारघरमध्ये? आणि इथे किती येते? खारघरवरून यायचं म्हटल्यावर त्यांना जरा वेळ तर लागणारच ना. त्यावर काव्या म्हणते, अहो पण तर दुसऱ्या बाजूला इकडे अनिशा, हिला काव्याला भेटायला जाण्याची इच्छा तर खूप असते, पण आता ती भेटायला जाऊ शकत नसते. आता अनिशा म्हणत असते, काव्या काय करू, कसं समजून सांगू तुला? मी नाही येऊ शकत.
तुला भेटायला हे लग्न तर तू केलेस, पण या सर्वाचा पुढे काय शेवट होणार आहे ना मला खरंच कळत नाहीये. आणि मग आता अनिशाला आठवू लागतं काव्याच आणि पार्थच जेव्हा लग्न होतं तेव्हा अनिशाला लग्नाला जायला उशीर झाला होता, कारण तिच्या आईची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून अनिशा ही जरा उशिराने पोहोचली होती हॉलवरती. तेव्हा तिने पाहिलं होतं की रम्या ही काव्या आणि पार्थ जिथे नाव लावलं होतं तिथे स्वतःचं नाव लावते, रम्या आणि पार्थ, आणि मग ती तिथे फोटोज वगैरे क्लिक करते. त्यानंतर तिने स्वतःच्या हातावरती सुद्धा रम्यार्थ असं नाव लिहून घेतलेलं असतं. मग जेव्हा हे सर्व अनिशाने पाहिलेलं असतं अनिशाला खूपच जास्त राग आलेला असतो. आणि मग अनिशा ही या सर्वाबद्दल आता थेट मी जाऊन पार्थला आणि काव्याला सांगणार असं रम्याला जाऊन म्हणते. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीच्या नव्यावरती डोळा ठेवण्याची, पार्थजी जिजूंबद्दल हा असा विचार करण्याची. बघ आता मी तुझं काय करते. त्यावेळी रम्या म्हणते जा खुशाल जाऊन सांग, पण तुझ्या आईची ट्रीटमेंट सिटी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे ना. त्याबरोबर मग अनिशा घाबरते. रम्या म्हणते तू तिकडे जा, मी इकडे जाते. एकदा का तू त्या काव्याला काही सांगितलंस की तुझ्या आईची विकेट पडलीस म्हणून समज, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या म्हणत असते देशमुख अहो जवळपास आता पाऊण तास होता आला तरी अजून अनिशाचा पत्त्या नाहीये, उशीर होतो. तो हे ठीक आहे, पण हा इतका उशीर आजपर्यंत. जेव्हा जेव्हा मी आणि अनिशाने इथे भेटायचं ठरवलं तेव्हा तेव्हा माझ्या आधी येऊन इथे अनिशा थांबायची, आणि आज मी तिला बोलवून चक्क पाऊण तास उलटून गेलाय तरी अजून अनिशाचा पत्ता नाहीये. पार्थ म्हणतो काव्या तुम्ही शांत व्हा, येत असतील त्या. अहो त्यांच्या आईची तब्येत बरी नसते, जरा घरनावरून वगैरे निघायला त्यांना वेळ लागला असेल, पण तुम्ही काळजी करू नका, त्या येतील म्हणाल्यात ना, तर त्या नक्की येतील. तुम्ही एक काम करा, आपण ना कॉफी मागूया, कॉफी पिया, म्हणजे जरा कॉफी प्यायल्यावर तुम्हाला बरं वाटेल, रिलॅक्स फील कराल. मग पार्थ आता कॉफी मागवतो. काव्या आणि पार्थ आता दोघेजण कॉफी पिऊन घेतात. तरीही अजून अनिशाचा पत्त्या नसतो. अनिशा आलेली नसते. काव्या म्हणत असते देशमुख अहो अजूनही अनिशाचा पत्त्या नाही आहे, मला आता खूप काळजी वाटू लागली. पार्थ तिला म्हणतो येईल होत्या येईल. काव्या आता सतत घड्याळाकडे बघत असते. पार्था तिला म्हणत असतो शांत व्हा, येईल नक्की अनिशा येतील. अहो त्या एवढ्या तुमच्या खास फ्रेंड आहेत आणि त्या म्हणाल्यात की त्या येतील, तर त्या येतील. आणि तुम्हाला माहिती आहे ना की अनिशाला यायला जरा वेळ होईल म्हणून. मग आणि मी म्हणतोय ना तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का. आता काव्या म्हणते माझा विश्वास आहे हो तुमच्यावर, पण तरीही काय माहीत का, पण ना मला असं सतत राहून वाटत की अनिशा माझ्यापासून काहीतरी लपवते. ती काय लपवती हे तर मला कळत नाहीये, पण एवढी मात्र खात्री वाटते की अनिशा काहीतरी लपवती. काय लपवत असेल अनिशा, या विचारानेच माझं डोकं अगदी भंजाळून गेले. कळत नाहीये, सुचत नाहीये काय करू आणि कसं शोधून काढू. त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या बास, काम डाऊन. अहो किती विचार करताय तुम्ही, याला ना ओव्हर थिंकिंग करणे असं म्हणतात. आणि आता अनायसे अनिशा येतायच ना तुम्हाला भेटायला. मग एकदा की त्या आल्या की मग तुमच्या मनात जे काही असेल ते सर्व त्यांना विचारा. जर त्या काही लपवत असतील तर त्या तुम्हाला सांगून टाकतील. उगाचच्या उगाच इथे विचार करत बसून स्वतःच्या जीवाला टेन्शन देऊन तुम्हाला काहीतरी निष्पन्न होणार आहे का नाही. मग त्यापेक्षा चिल मध्ये रहा, शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल. आपल्या मनाप्रमाणेच आपल्याला सर्व गोष्टी कळतील, पण तोपर्यंत तुम्हाला शांत राहावं लागेल. आता पार्थ आणि काव्या बराच वेळ अनिशाची वाट बघतात, पण तरीही अनिशाचा काही पत्त्या नसतो. मग शेवटी पार्थ आणि काव्या आता अनिशाला पुन्हा फोन करू लागतात, पण अनिशा आता काहीच रिस्पॉन्स करत नसते, फोन उचलतच नसते. पण आता काव्या भरपूर वेळा फोन करायला लागते. मग शेवटी अनिशा कंटाळून फोन स्विच ऑफ करते. इकडे अनिशाला काव्याला भेटायला जाण्याची खूप इच्छा असते.
ती म्हणत असते, काव्या काय करू, तुला भेटायला यायची खूप इच्छा होतीये, पण जर मी तिकडे तुला भेटायला आले तर ती रम्या माझ्या आईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. आणि तुला तर माहिती आहे ना, माझ्या आई व्यतिरिक्त या जगामध्ये माझं कोणी सुद्धा नाहीये. जर आईला काय झालं तर मी काय करू, म्हणून खर तर मी येत नाहीये तुला भेटायला. सॉरी काव्या, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माफ कर, मी नाही येऊ शकत तुला भेटायला. तुला भेटण्याची मला सुद्धा खूप ओढ लागलीये, पण त्या रम्याने मला सांगितलंय की पुन्हा तुझ्यासमोर कधीच यायचं नाही, तुला कधीच भेटायचं नाही. जर मी तुला भेटायला आले आणि त्या रम्याला हे कुठून जरी कळालं ना, तर माझ्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे. काव्या, खरंच आय एम सॉरी. ती रम्या तुझा आणि पार जिजूंचा संसार सुखाने नाही होऊ देणार. लवकरात लवकर काहीतरी घडू देत आणि त्या रम्याला चांगली अद्दल होऊ देत, असा इकडे अनिशा विचार करत असते. शेवटी बराच वेळ कॅफेमध्ये बसून वाट बघून अनिशान आल्यामुळे पार्थ आणि काव्या रिकाम्या हातानेच कॅफे मधून निघायला घरी बाहेर पडतात. तर दुसऱ्या बाजूला आता वसवत्या आणि रम्या रूममध्ये आलेले असतात. रम्या आता वसवत्याला म्हणत असते, आई, त्या काव्याबरोबर तू सुद्धा भांग पेली होतीस, त्यामुळे तुला सुद्धा नशा झाली होती. नशेच्या भरात तू त्या काव्यासमोर काही बडबडली नाहीयस ना, तिला काही सांगितलं नाहीयस ना. आज ती अनिशा आज ती काव्यास कसं काय म्हणाली की तू जे बोलत होतीस ते तिला आठवत नाहीये, म्हणून तू काय बोलत होतीस, तुला काय आठवत्य का. त्याबरोबर वसुत्या म्हणते, जर तिला आठवत नाहीये तर मला तरी कुठून आठवणार आहे. आणि मला तू सुद्धा आता भीती वाटायला लागली. मी 16 डिसेंबरबद्दल तर काय बोलून गेले नसेल ना तिच्यासमोर, त्यावर आता तिथे एप्पल बरोबर जो सुरा ठेवलेला असतो तो सुरा रम्या वसवत्यावर उघडते. वसवत्या म्हणते, रम्या, काय करतीस तू, हे लागेल मला. ठेवते. रम्या म्हणते, ते लागायलाच हवं आई. जर तू काही बोलली अशील ना आणि जर मला ते नंतर कळलं ना, तर तुझा हा गळा राहणार नाही, समजून जा. सोडणार नाही आई मी तुला. आतापर्यंत मी एवढे कष्ट करून, एवढी मेहनत करून सर्वांचा विश्वास जिंकलाय, सर्वांना माझ्या बाजूने करून घेतले, पण जर थोडक्यासाठी तू काही बोलली अशील आणि ते जर त्या काव्याला आठवलं आणि त्यामुळे जर माझ्या कष्टांचं पाणी झालं ना, तर मात्र आई मी तुला सोडणार नाही, सोडणार मी तुला. असं म्हणत की वसवत्याच्या गळ्यावर सुरा ठेवते. वसवत्या म्हणते, नाही नाही रम्या, तुझी शपथ नाही, मी काही नाही बोललीये. खरंच प्लीज रम्या, असं नको करू, सोड मला. रम्या, आता काय आईचा जीव घेणार आहेस का. रम्या, सोड. रम्या म्हणते, वेळ पडली ना तर तेही करायला मागे पुढे बघणार नाहीये मी. वसवात त्या आता कसा बसा रम्याच्या तावडीतन स्वतःचा जीव सोडवते आणि तिकडन पहिली बाहेर पळत जाते. वसवात त्या म्हणत असते, बाप रे सुटले एकदाची, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.